बारामतीमधील दृश्य आपण पाहतोय। बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे। मात्र त्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावण्यापूर्वी सुनेत्रा पवार या स्मृतीस्थळावर दाखल झालेल्या आहेत। अजित पवार यांच्या स्मृतींना अभिवादन केल्यानंतर त्या मतदान करण्यासाठी रवाना होतील। काही वेळातच म्हणजे 7 वाजता मतदानाला सुरुवात होईल। मात्र त्यापूर्वीच काटेवाडीमध्ये अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करण्यासाठी सुनेत्रा पवार पोहोचलेल्या आहेत। अजित पवार यांच्या निधनानंतर होणारी बारामतीची पोटनिवडणूक आणि त्यासाठी आज मतदान केलं जाईल। सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार असून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे। आज बारामतीमध्ये पवार कुटुंबीय, महत्त्वाचे तिथले नेते मंडळी आणि बारामतीकर हे मतदानाचा हक्क बजावतील। मात्र त्यापूर्वी अगदी सकाळीच लवकर सुनेत्रा पवार या घराबाहेर पडलेल्या आहेत मतदान करण्यासाठी आणि त्यापूर्वी आपला सकाळचा लवकर दौरा सुरू करून अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी त्यांनी अभिवादन केलेलं आहे। माध्यमांसमोर काही प्रतिक्रिया व्यक्त करतात का हे सुद्धा पाहायचं आहे। मतदान करण्यासाठी त्यांना रवाना व्हायचं आहे, त्यामुळे अद्याप तरी कोणतीही प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केलेली नाहीये। तिथे काही बारामतीमधील काटेवाडीमधील नागरिक उपस्थित होते, महिला होत्या, त्यांची भेट सुनेत्रा पवार यांनी घेतली आणि पार्थ पवारांसह त्या रवाना होत आहेत। माहिती जाणून घ्या, देविदास राखुंडे आपल्यासोबत आहे। देविदास, अगदी सकाळी लवकर सुनेत्रा पवार यांनी स्मृतीस्थळी अभिवादन केलं आणि आता मतदानासाठी रवाना होत आहेत। पण सकाळचं मत पवित्र मत असतं, ज्यामुळे मी सगळ्यांना विनंती करतो, बाहेर या। आम्ही पण आता चाललोय मत टाकायला। आपण एक विश्वास व्यक्त केला होता की 2.5 लाख जवळपास मतं बहिणींना मिळतील। प्रयत्न आहे चालू, बघू 2.5 लाख क्रॉस करायचा प्रयत्न करू। सगळ्या बारामतीकरांना आवाहन केलं आहे। बारामतीकरांनी सांगितलंय की नक्कीच आम्ही 2.5 लाख क्रॉस करून घेऊ। 100% आपण प्रयत्न करणार आहे। ऊन आहे, अनेक लोकांनी आवाहन केलं आहे की ते करून घेतील, तर आता बघू 5 वाजता काय होतं। शरद पवारांची तब्येत ठीक नाहीये, तुम्ही ट्विट केलं होतं। पार्थ पवारांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे। 2.5 लाखांपेक्षा अधिक मतं पडतील असा आम्हाला विश्वास आहे, तसं बारामतीकरांना आम्ही आवाहन केलेलं आहे। त्यामुळे अजित पवार यांचा रेकॉर्ड मोडून त्यांच्यापेक्षा अधिक मतं सुनेत्रा पवार यांना मिळावीत असा विश्वास सर्वच नेत्यांकडून व्यक्त केला जातोय आणि बारामतीकर हा विश्वास खरा ठरवतील असं पार्थ पवार यांनी म्हटलंय। माहिती जाणून घेऊया, देविदास राखुंडे आपल्यासोबत आहे। देविदास, स्मृतीस्थळी अभिवादन केल्यानंतर आता मतदान करण्यासाठी सुनेत्रा पवार रवाना होती। ऋतुजा, खरंय की आज अतिशय भावनिक वातावरणामध्ये सुनेत्रा पवार यांना या निवडणुकीला सामोरं जावं लागत आहे। आज जर आपण बघितलं तर प्रत्यक्षात मतदान प्रक्रिया जी आहे ती आता थोड्या वेळात सुरुवात होणार आहे। तत्पूर्वी मतदानाचा हक्क बजावण्यापूर्वी सुनेत्रा पवार जे ते बारामतीमधील विद्याप्रतिष्ठानमधील ज्या ठिकाणी अजित पवारांवरती अंत्यसंस्कार करण्यात आले त्या स्मृतीस्थळी दाखल झाल्या। त्या ठिकाणी त्यांनी अभिवादन केलं, अजित पवारांचा आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर आता मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ते मार्गस्थ झालेत। खासदार पार्थ पवार देखील त्या ठिकाणी होते, दोघांनीही दर्शन घेतलं। ज्यावेळी पार्थ पवारांनी आता माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे की 2.5 लाखापेक्षा अधिकचं मताधिक्य जे आहे ते बारामतीकर सुनेत्रा पवार यांना देतील आणि रेकॉर्ड ब्रेक मताधिक्यानं त्या या निवडणुकीमध्ये विजयी होतील असा विश्वास जो तो पार्थ पवार यांनी व्यक्त केलेला आहे। दुसरीकडे आज बारामती पोटसभा जे निवडणुका होते त्यासाठी शरद पवार यांचं मतदान जे आहे ते होणार नाहीये। प्रकृती त्यांची खराब असल्यामुळे त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत, त्यामुळे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की मी मतदानाच्या हक्कापासून वंचित राहतोय। मात्र असं जरी असलं तर बारामतीकरांनी सुनेत्रा पवार यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावं, त्यांच्या पाठीशी उभं राहावं। त्यामुळे शरद पवार
यांचं आव्हान आहे. दुसरीकडे अजित पवार यांच्या प्रती असणारी सहानुभूती, दुःखाच्या झालरीतून अद्यापही बारामतीकर बाहेर पडलेले नाहीत, अद्यापही दुःखामध्ये बारामतीकर बुडालेले आहेत. अशा परिस्थितीत ही निवडणूक पार पडते, त्यामुळं बरोबर आहे. मोठ्या मताधिक्यानं निश्चित देवा आणि या सगळ्या संदर्भातले माहिती दिवसभर तुमच्याकडून जाणून घेत राहू. यानंतर यशपाल सोनकांबळे आपल्यासोबत आहेत, ते काटेवाडीमध्ये आहेत, त्यांच्याकडनं माहिती जाणून घेऊयात. यशपाल, अगदी काही वेळात आता मतदानाला सुरुवात होणार आहे. नेमकी सध्याची स्थिती काय, कशी तयारी करण्यात आलेली आहे? बारामतीमधील जनता सकाळच्या सत्रामध्ये मतदान करण्यासाठी आपला कल वाढवेल का? ऋतुजा, आता राज्य निवडणूक आयोगाकडून काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. मोठा पोलिसांचा फौजफाटा आहे. काही वेळातच या ठिकाणी पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार या ठिकाणी आपल्या मतदानाचा हक्क बजावतील. जवळपास बारामतीमध्ये 2,83,000 मतदार आहेत आणि एकूणच त्या मतदान केंद्रांवर जय्यत तयारी झालेली आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत जवळपास 50 ते 60% मतदान होण्याची शक्यता वर्तवली जाते. एकूणच जिल्हा प्रशासनाकडून आणि राज्य निवडणूक आयोगाकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. एकूणच मतदारांमध्ये उत्साह दिसतोय. आता काटेवाडीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत जवळपास 500हून अधिक नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते सुद्धा सुनेत्रा पवार यांच्या समवेत मतदानाचा हक्क बजावतील आणि मतदानाला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल. ऋतुजा, तिथे नेमकी कशी तयारी आहे याची काही दृश्य आपण दाखवू शकाल का? या ठिकाणी आपण बघू शकताय काटेवाडीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत मोठा पोलिसांचा फौजफाटा आहे. राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत आणि एकूणच सकाळचा उत्साह पाहता या ठिकाणी बारामतीतील नागरिक मोठ्या उत्साहाने या ठिकाणी आलेले आहेत आणि काही क्षणातच या ठिकाणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि त्यांच्या समवेत पार्थ पवार मतदानाचा हक्क बजावतील असं आता आपल्या एकूणच माहिती मिळते आणि इथे तयारी सुरुवात झालेली आहे. बंदोबस्त वाढवला जातोय. पासशिवाय कुणालाही इथे सोडलं जात नाहीये. एकूणच नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. काटेवाडी गावामध्ये जवळपास 3,500 मतदान आहे आणि एकूणच त्या मतदारांचा उत्साह पाहता जास्तीत जास्त टक्केवारी या काटेवाडी गावातून होण्याची शक्यता आहे आणि एकूणच पार्थ पवार यांनी जसा विश्वास व्यक्त केला की 2,50,000हून जास्त मतदान घेऊन या ठिकाणी खऱ्या अर्थाने मतदान वाढू शकतं. आता या आपण पाहू शकताय या ठिकाणी योगेंद्र पवार यांच्या मातोश्रींचं आगमन झालेलं आहे. त्यामुळे योगेंद्र पवार आणि त्यांचे मातापिता हे देखील सुनेत्रा पवार यांच्यासोबत मतदानाचा हक्क बजावतील. त्यांचं नुकतंच आगमन झाले आणि काही क्षणातच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचंही त्यांच्या पाठोपाठ आगमन होईल आणि ते एकत्रितच या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावतील. काही क्षणातच या ठिकाणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचं देखील कॉन्वॉय येईल. आत्ता सध्या या ठिकाणी योगेंद्र पवार आणि त्यांचे मातापिता यांचं मतदान केंद्रावर काटेवाडीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आगमन झालेलं आहे आणि ते मतदानाचा हक्क बजावणार आहेत. आपण स्क्रीनवर पाहू शकता. ऋतुजा, यशपाल, तुम्ही सोबत राहा. ही दृश्य आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूया. तर अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार आणि त्यांची पत्नी म्हणजेच युगेंद्र पवार यांचे आई वडील हे सध्या दाखल झालेले आहेत. पवार कुटुंबीय आज मतदान करतील. मात्र शरद पवार हे मुंबईमध्ये आहेत आणि ते प्रकृतीच्या कारणास्तव मतदान करू शकणार नाहीयेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरीकडे अजित पवार यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केल्यानंतर अगदी काही क्षणात सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे काटेवाडीमधील याच मतदान केंद्रावर दाखल होणार आहेत. जिल्हा परिषद शाळेमध्ये हे केंद्र आहे जिथे संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. सध्या श्रीनिवास पवार आणि त्यांची पत्नीही दाखल झाली आहे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी. तसंच काही वेळात सुनेत्रा पवार या ताफ्यासहित दाखल होतील. त्यांच्यासोबत पार्थ पवार सुद्धा आहेत आणि 7 वाजता मतदानाला सुरुवात होणार असून अगदी सकाळी लवकरच सकाळच्या सत्रामध्येच मतदान करण्यासाठी पवार कुटुंबीय हे पुढे सरसावलेले आहेत. आताच्या सकाळच्या सत्रामध्ये मतदान करण्यासाठी बारामतीमधील खास करून काटेवाडीमधील अनेक जण या मतदान केंद्रावरती उपस्थित आहेत, दाखल आहेत. जवळपास 500 जण सध्या इथे उपस्थित आहेत अशी माहिती मिळते. पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. इतरही व्यवस्था ही तैनात करण्यात आलेली आहे कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळा प्रचंड असल्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन केलं जातंय. बूथवरती एवढी गर्दी झालेली आहे.
यापूर्वी असे मतदार कधीच बाहेर पडत नव्हते, आता मतदार आलेले चित्र ते लोक आपल्या भावना व्यक्त करतात दादांच्या प्रती. ही निवडणूक बिनविरोध करण्याचा देखील प्रयत्न झाला, मात्र बिनविरोध झालेले त्यावर देखील खरं बिनविरोध करता आलेच नाही. मात्र काही लोकांमुळे नाही करता आता प्रत्येकाची आपली आपली मतं आहेत. असं काही फार कुठल्या पक्षाने तो उभं नाही केलं, वैयक्तिक काही जण उभे राहिले. बापू, ज्या परिस्थितीमध्ये ही निवडणूक होती तर एकूण बारामतीकरांना काय बोला. नाही, मी बारामतीकरांना हेच आवाहन करेन की बारामतीकरांना माहिती दादांनी बारामतीसाठी काय केलंय आणि त्याच्यामुळं एक दादांना श्रद्धांजली होऊन आपण मतदानात या. जे रेकॉर्ड करू अशा पद्धतीने पार्थ पवार किंवा 2,70,000 पुढे काय वाटतं तुम्हाला, तसं रेकॉर्ड होणार? आता ते समजेल ना, आज बोलून काही उपयोग नाही. झालं तर चांगली गोष्ट आहे की बारामतीकरांचं जास्तीत जास्त प्रेम दादावर दिसून येईल की प्रत्येकजणी आपलं जे काही वातावरण झालं होतं, जे अचानक घडले आणि त्याच्यामुळे बारामती जी शॉकमध्ये आहे, तर ते मतदारांना वाटतंय की जाऊन आपण शेवटचं दादांना श्रद्धांजली द्यावी. निवडणूक बिनविरोध होऊ शकले नाही. जे काही अपक्ष उमेदवार आहेत, पार्थ पवारांचं म्हणणं होतं की त्यांच्या मागण्या काहीतरी वेगळ्याच होत्या, त्यामुळे त्या सगळ्या उमेदवारांची माघार होऊ शकली नाही. कारण मी कुठल्या उमेदवाराशी बोललेलो नाही. त्याच्यामुळं आता तुम्ही पण समजू शकता, असतील काही लोकांच्या मागण्या. दुसरा एक विषय होता, रोहित पवारांना काल क्लीन चिट मिळाली, त्यांच्यावरती मध्यंतरी जे काही आरोप झालेले होते तर त्या संदर्भामध्ये क्लीन चिट मिळाली, तर काय तुम्ही म्हणाले? चांगलं आहे, जे काही योग्य होतं ते घडलं त्यांच्या दृष्टीने. सांगता सभेला सुप्रिया सुळेंना फोन केला किंवा सुप्रिया सुळे या स्वतः उपस्थित होत्या, मात्र रोहित पवारांचं म्हणणं होतं मला कुठलाही फोन नव्हता किंवा मला बोलवण्यात आलं देखील या सांगता सभेला. मी एक सांगू, मी काय राजकारणी नाहीये, हे सगळे राजकीय व्यक्ती आहेत. त्याच्यामुळं एक सुनेत्रा वहिनी सांगता सभेमध्ये म्हणाल्या की दादांचा जो अपघात आहे त्याबद्दल त्यांनाही शंका आहे, तर अजूनही परिवारामध्ये याबद्दल काय भावना आहेत, शंका आहे परिवारात? नाही, शंका तर कुठंतरी मनात आहे प्रत्येक बारामतीकर. मला वाटतं महाराष्ट्रात सगळ्यांनाच वाटतं की एकदा चौकशी व्यवस्थित झाली पाहिजे, काय झालं, नक्की काय घडलं. आता बाकीचे जास्त कोणी बोलतात त्याला काय अर्थ नाहीये, पण चौकशी झाली पाहिजे की काय झालं. ज्या पद्धतीने रोहित पवार सातत्याने यावर शंका उपस्थित तपास कामावरती किंवा तपास ज्या पद्धतीने होणं अपेक्षित आहे तो होताना दिसत नाहीये, तुम्हाला देखील तसंच वाटतं की कुठंतरी तपास नाही, तपास हा खरं उघड होत नसतो, तो तपास आहे. तो काय रोज ते पेपरला डिक्लेअर नाही करणार की आज असं झालं, आज तसं झालं. ते त्यांची चौकशी त्यांच्या परीने गव्हर्नमेंटची चालू आहे असं मला वाटतं. सर, बारामतीकरांना काय आवाहन कराल तुम्ही एकूणच दादा गेल्यानंतर? नाही, काय 91 पासून बारामतीकरांनी दादांवर प्रचंड प्रेम केलं. बारामतीमध्ये प्रत्येक वेळी दादांची आठवण येते. ठीक. ओके. मतदान करण्यापूर्वी श्रीनिवास पवार यांची प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे. बारामतीमधील जनता आवर्जून आज सुनेत्रा पवार यांच्या बाजूनं मतदान करेल आणि एका अर्थानं अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हे मतदान केलं जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. दादा का जो भी